नमस्कार, मी किरण बारशे, राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त केंद्र प्रमुख. आज आपण एका नवीन विषयाला घेऊन सामोरे येतोय. नक्कीच हा विषय आपणास आवडणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये शेवटी एक छान टीप तुम्हाला मिळणार आहे. कुठे थांबायचं कळलं तरच आयुष्य जिंकता येतं. तुमच्या समोर करोडो रुपये जिंकण्याची संधी असेल आणि तुम्ही म्हणाल बस मला एवढेच पुरेसे आहे, तुम्ही काय कराल? आजची गोष्ट आहे अशा एका माणसाची ज्याने जिंकण्यापेक्षा थांबणं निवडलं. कोण बनेगा करोडपती आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि स्वप्नांची परीक्षा. त्या दिवशी अमिताभजी समोर हॉट सीटवर होते डॉक्टर नीरज सक्सेना, एक सायंटिस्ट, एक कुलगुरू आणि त्याहून महत्वाचं म्हणजे साधा माणूस. न कोणती उत्सुकता, ना शोबाजी, ना भावनांचा अतिरेक, फक्त शांतता, स्थिरता आणि आत्मविश्वास. ज्यांनी सांगितलं मला एपीजे अब्दुल कलाम सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तिथूनच मी शिकलो फक्त स्वतःसाठी नाही तर राष्ट्रासाठी जगायचं. प्रश्नावर प्रश्न आणि उत्तरावर उत्तर. त्यांनी खेळ गाजवला. 3 लाख 6 लाख आणि पुढे करोडोंची वाट. सगळं त्यांच्या बाजूने होतं. 3 लाईफ लाईन बाकी होत्या. आत्मविश्वास शिखरावर होता आणि अचानक त्यांनी म्हटलं सर मी गेम क्विट करतो. संपूर्ण स्टुडिओ शांत. अमिताभ बच्चन सुद्धा शांत. थक्क झाले. जिंकण्यापासून इतक्या जवळ असूनही जिंकण्याची संधी सोडणं. त्यांचं उत्तर होतं जो प्राप्त है वो पर्याप्त है. माझ्यापेक्षा लहान लोक वाट पाहत आहेत, त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. आजच्या जगात लोक काय म्हणतात? अजून पैसा, अजून नाव, अजून यश. पण प्रश्न आहे कुठं थांबायचं, केव्हा थांबायचं? हा प्रश्न कधीच सुटत नाही. मित्रांनो, सम्राट अशोक कलिंगचं युद्ध जिंकल्यानंतर त्यांनी तलवार खाली ठेवली. का? कारण त्यांना समजलं जिंकणं म्हणजे फक्त सत्ता नाही तर मानवता आहे. वॉरन बफे जगातील टॉप श्रीमंत व्यक्तीपैकी एक. त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा वाटा दान केला. का? कारण त्यांना माहिती होतं की पैसा शेवट नाही, साधन आहे. आपण रोज पाहतो भाऊ संपत्तीसाठी भांडतात, नातं तुटतं, घर तुटतं, कारण आपल्याला थांबायला कळत नाही. डॉक्टर नीरज सक्सेना यांनी खेळ सोडला तेव्हा संधी कोणाला मिळाली मित्रांनो? तर पुढे आली ती एक मुलगी जिचं आयुष्य संघर्षानं भरलेलं होतं, जिला संधी नव्हती. आज तिच्या आयुष्यात बदल घडवण्याची संधी मिळाली आणि ती सुद्धा नीरजजींच्या त्यागामुळे मिळाली. मित्रांनो, यश म्हणजे किती मिळवलं हे नाही, कुठे थांबला हे आहे. गरज संपली की थांबा, दुसऱ्याला संधी द्या, स्वार्थ सोडा. जो संतुष्ट आहे तोच खरा श्रीमंत. जर तुम्हाला वाटत असेल की समाधान हीच खरी संपत्ती आहे तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा मला थांबायला शिकायचं आहे. आपण माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा आपण अशाच चांगल्या विषयासह आपण पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत.